नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका विजय. आज आपण बनवणार आहोत साधीसुधी डाळ नाही तर थेट कोल्हापूरची अख्खा मसूर डाळ. हिच्यात इतका झंझणाट आहे की शेजाऱ्याच्या घरातून सुद्धा ठसका येईल. गोल खाऊ सोबत सगळ्यात आधी ही आपली हिरवीगार अख्खा मसूर डाळ. हिला मी काल रात्री तू थोडा आराम कर म्हणून पाण्यात भिजत घातली होती. बघ कशी टंफुगली. आता हिला कुकरमध्ये टाकूया, थोडं मीठ घालूया आणि शिट्टीच्या आवाजाच्या संपूर्ण गल्लीला जागा करूया. आता फोडणीची तयारी. कढईत तेल गरम झालंय, जिरे टाकले, तडतड करतायत. आता रडका मित्र कांदा आणि आलं लसूण पेस्ट यांना चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. इतकं परतायचं की त्यांनी स्वतःहून सांगावं, बस भाऊ आता आम्ही तयार आहोत. हा कांदा ना माझा खूप चांगला मित्र आहे. मी जेव्हा जेव्हा स्वयंपाक करायला घेतो तेव्हा तेव्हा त्याला माझा भावनिक आधार घ्यावाचा वाटतो. रडतो बिचारा माझ्यासाठी. आता कोल्हापुरी ॲटम बॉम्ब टाकूया. धने, जिरेपूड, तिखट आणि गरम मसाला तेल सुटेपर्यंत परता. या मसाल्याचा सुगंध तुमच्या मोबाईल स्क्रीनमधून बाहेर आला पाहिजे. आता आपली कुकरमध्ये शिजलेली शांत डाळ या गरम मसाल्याच्या डिस्कोमध्ये टाकूया. थोडं गरम पाणी, मस्त उकळी येऊ द्यावी. डाळ बनेल आज पार्टी है. आणि क्लायमॅक्स, छोट्या भांड्यात लसणीचा खमंग तडका. हा आवाज म्हणजे या डाळीचा विजयोत्सव आहे. वरून कोथिंबीर भुरभुरा, काय भारी दिसते. तयार आहे आपली गरमागरम झणझणीत शेजारी जागी करणारी अख्खा मसूर डाळ. भातासोबत सर्व करा आणि खाताना बोल खाऊ सोबत हे विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुढच्या वेळी नवीन धमाका घेऊन भेटूया. बाय.